हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दोन दिवसीय कीर्तन सोहळ्यात रंगले न्याहाळोदकर। वाईन शॉप हटवण्याच्या निर्णयाचे आंबेडकर अनुयायींकडून जोरदार स्वागत। एमपीजे या संघटनेचे दिनांक 11 रोजी जळगावला होणार अधिवेशन, पत्रकार परिषदेत देण्यात आली माहिती। प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची निदर्शने। बाळापूर फागणे गावातून निघाली शिवस्वराज्य यात्रा। सेवानिवृत्त आयटीआय कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा संपन्न। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। हरिभक्त परायण रवींद्र महाराज न्याहाळोदकर यांनी नर्मदा मातेची 3800 किलोमीटर परिक्रमा पायी चालत अवघ्या 87 दिवसात पूर्ण केल्याबद्दल कन्या भोजन व त्यांच्या सत्कारासाठी भव्य अशा 2 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं न्याहाळोद गावात आयोजन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता हरिभक्त परायण प्रकाशजी महाराज शिंदखेडेकर यांचं कीर्तन झालं। दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत हरिभक्त परायण गुरुवर्य सुदर्शन महाराज गोंदूर पाठशाळा यांचं काल्याचं कीर्तन झालं। दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत आबाल वृद्धांसह लहान चिमुकल्यांनी देखील सहभाग नोंदवला। या कीर्तन महोत्सवाला श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा, आजी-माजी विद्यार्थी वृंद व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ यांचं अनमोल सहकार्य लाभलं। श्री संत सावता भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, सागर राजा भजनी मंडळ, महिला हरिपाठ मंडळ, समस्त सैंदाणे परिवार व ग्रामस्थ न्याहाळोद यांचं या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन लाभलं आणि यांनी अनमोल सहकार्य केलं। कार्यक्रमाचे निमंत्रक होते श्री हरी चिंधा सैंदाणे, श्री संजय हरी सैंदाणे, अनिल हरी सैंदाणे, श्री युवराज हरी सैंदाणे, गोपाल सैंदाणे, योगेश सैंदाणे, हंसराज वाघ, न्याहाळोद प्रतिनिधी। कुऱ्हाडे म्हणून आडेफाट्याची एक व्यक्ती होती। व्यक्ती अतिशय हुशार होती, अनेक ग्रंथांचा अध्ययन करणारी व्यक्ती होती आणि त्यांच्या मनामध्ये सहज एके दिवशी नर्मदा परिक्रमा म्हणून एक ग्रंथ त्यांना मिळाला आणि मनात इच्छा निर्माण झाली। एका मोठ्या सुशिक्षित माणसाने तो ग्रंथ निर्माण केलेला आणि त्यांच्या अंतकरणात इच्छा झाली की मला परिक्रमा करायची। घरची परिस्थिती जर त्या माणसाची पहिली करोडो होता, तो मालक अब्जावधी रुपयाचा तो मालक होता। एवढी मोठी प्रॉपर्टी असताना त्या माणसाच्या परिवाराने नकार दिला। मी स्वतः सुद्धा त्या माणसाला की तुमच्याकडनं शीट शक्य होणार नाही। ते म्हणाले, महाराज मी मनात ठरवलेले आणि मला परिक्रमा करायची, म्हणून परिक्रमेला निघाले। परिक्रमा प्रारंभ केली, शरीर आवाढव्य होतं आणि पुन्हा त्या पद्धतीने परिक्रमेला सुरुवात केली। काही दिवस 15-20 दिवस चालून गेल्यानंतर पायाला भले मोठमोठे तडे पडले, त्या तड्यांमधून रक्त यायला लागलं, त्यांच्याकडनं चालणं शक्य होईना। तिथून एके दिवशी तर पाय पूर्ण सुजून गेले आणि अशा अवस्थेत त्या परिक्रमेचा संकल्प होता सुरुवात केली। ओंकारेश्वरपासून तर संगमापर्यंत अमरकंटक उगमापासून तर मध्यमापर्यंत अशी 3800 किलोमीटरची परिक्रमा होती। या परिक्रमेत भरपूर असे काही संकट येतात, काही पहाड येतात, ते सर्व नर्मदा मैयाने पूर्ण तारून घेतलं। सगळी परिक्रमा पूर्ण झाली। या परिक्रमेत असे किंचित अनुभव आले, भरपूर अनुभव आले की ते अनुभव लक्षात राहण्यासाठी जोगे आहेत। एवढंच मी सांगतो। वाईन शॉप हटवण्याच्या शासन निर्णयाचे आंबेडकर अनुयायींकडून जोरदार स्वागत करण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाज हा आक्रमक झाला होता। गेल्या महिनाभरापासून अनेक प्रकारची आंदोलने केली जात होती। याच आंदोलनाची दखल घेऊन मंत्री शंभूराजे देसाई यांनी अखेर हे वाईन शॉप स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले।
मंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आदेशाचे आंबेडकरी अनुयायींमधून कौतुक केले जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे। म्हणून आज धुळे शहरातील संपूर्ण आंबेडकरी बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जमून मोठा जल्लोष साजरा केला। यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून आंबेडकर अनुयायी व आंदोलक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते। धुळे शहरामध्ये बेकायदेशीर विनोद वाईन शॉपच्या संदर्भामध्ये बौद्ध समाज हा एकवटलेला होता। त्यांनी 5 तारखेला ज्या पद्धतीने जन आंदोलन छेडलेलं होतं व चक्काजाम केलेला होता, त्याची प्रशासनाने दखल घेऊन शंभूराजे देसाई हे राज्य उत्पादक शुल्काचे मंत्री यांच्यापर्यंत व शासनापर्यंत ती गोष्ट गेली। प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी तात्काळ दखल घेऊन धुळे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादक शुल्क व धुळे SP साहेबांना तशा प्रकारचं परिपत्रक दिलं व त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की 10 दिवस हे दुकान स्थलांतर करण्यात येईल व 10 दिवस दुकान हे बंद ठेवण्यात येईल। हा संपूर्ण बौद्ध समाजाचा विजय आहे। ज्या पद्धतीने 5 तारखेला बौद्ध समाजातील संपूर्ण ठिय्या आंदोलनामध्ये जे नवतरुण या ठिकाणी उपस्थित झालेले होते व आज देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, मी त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रशासनाचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे राजे शंभू देसाई जे काही आहेत राज्य उत्पादक शुल्काचे मंत्री, त्यांनी तात्काळ जी दखल घेतलेली आहे समाजाच्या माध्यमातून, मी त्यांचं ह्या ठिकाणी ऋणी राहू इच्छितो। मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर या सामाजिक विकासाच्या कामात अग्रेसर असणाऱ्या संघटनेचे अधिवेशन रविवार दिनांक 11 रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे दुपारी 1 ते 5 या वेळेत होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला MPGचे जिल्हाध्यक्ष अशफाक शेख, प्रदेश सदस्य इंजिनियर आबिद शेख, फैज मिर्झा, आसिफ मुजावर आदी उपस्थित होते। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। 17 वर्षापासून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यात MPJ काम करत आहे। संविधानाच्या कक्षेत राहून सर्व धर्मातील गरजवंतांना मदत करण्याचा हेतू MPGचा आहे। आज बांधकाम क्षेत्रातील कामगारांना जे साहित्य मिळते त्यासाठी MPJ तर्फे प्रथम लढा दिला गेला। मोठ्या कंपन्या ज्या सेस अंतर्गत पैसा देतात तो दुसरीकडे वापरला जातो। यासाठी केलेल्या न्यायालयीन लढाईनंतर कोर्टाच्या आदेशाने या पैशातून बांधकाम क्षेत्रातील कामगारांना साहित्याचे वाटप सुरू झाले। देशातील 5 ते 6 बड्या लोकांचा विकास होत असून गरीब अधिक गरीब होत असल्याचे MPGच्या निदर्शनास आले, म्हणून त्यांनी हा लढा दिला। त्यांच्या सामाजिक हितांच्या कामाचा आढावा, नवीन लोकहिताचे उपक्रम अशा मुद्द्यांवर खानदेशातील नव्या राष्ट्रीय अधिवेशनात चर्चा होणार आहे। संघटनेच्या 100 देणगीदारांच्या मदतीने हे सर्व उपक्रम आखले जातात। JNUचे अर्थशास्त्र विभागाचे अनुपम, IIT झालेले इंजिनियर सलीम, मानव अधिकाराचे नदीम, नर्मदा आंदोलनाच्या ॲडव्होकेट योगिनी खानोलकर व किशोर ढमाले हे या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत। आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पण आमचं काम सुरू झालेलं आहे। संघटना मागील 17 वर्षापासून महाराष्ट्रात जे काही काम करत आहे ते राईट बेसवर आम्ही काम करत आहोत। जसं राईट टू फूड, राईट टू एज्युकेशन आणि राईट टू हेल्थ या 3 विषयावर आम्ही महाराष्ट्रात अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे आणि त्याचे परिणामही आमच्या समोर आम्हाला दिसत आहे। आमची कार्य करायची पद्धत अशी आहे की संविधानाच्या चौकटीत राहून आणि सर्वांसाठी आम्ही कुठल्याही विशिष्ट धर्मासाठी आम्ही काम करत नाही, तर सर्व धर्मियांसाठी आणि इथल्या प्रत्येक माणसासाठी आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय आणि त्याला ते पूर्ण हक्क मिळायला पाहिजे। जे हक्क संविधानाने आणि दिलेले आहेत ते सगळे हक्क इथल्या सामान्य नागरिकाला मिळायला पाहिजे, याच्यासाठी ही संघटना मागील 17 वर्षापासून प्रयत्नशील। महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या 3ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख 2 मागण्यांसह इतर 17 मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं।
माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामास समान वेतन देण्यात यावं. कोर्ट केसमधील आणि ITI नाही म्हणून कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा तातडीने कामावर घेण्यात यावे. भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. कर्तव्य बजावत असताना कंत्राटी कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जी रुपये 4 लाखांची आर्थिक मदत जाहीर झाली आहे त्यात वाढ करून ही रक्कम 15 लाख रुपये इतकी देण्यात यावी. दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी मंत्रालयामध्ये माजी ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब व प्रधान सचिव ऊर्जा आणि तिन्ही कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार संघटनेला दिलेल्या 13 मार्च 2019च्या इतिवृत्तात दिलेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व वीज कंत्राटी कामगारांना रुपये 15 लाखांची मदत तसेच अपघात विमा व कुटुंबाकरिता किमान रुपये 5 लाख रुपयांची मेडिक्लेम योजना सुरू करावी व त्याचा प्रीमियम वीज कंपनीने भरावा. याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत सध्याच्या पारेषण व वितरण भरती प्रक्रियेला ऊर्जामंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्थगिती द्यावी. कंत्राटी कामगारांनी दिलेली सेवा विचारात घेऊन त्यांना सेवानिवृत्ती लाभापोटी ग्रॅज्युटीची रक्कम देण्यात यावी. तसेच LIC अंतर्गत ग्रॅज्युटीची रक्कम सुरक्षित करावी. तिन्ही कंपनीचे कंत्राटी कामगार सेवेत असताना निधन पावल्यास त्यांच्या वारसाला नियमित कामगार म्हणून सामावून घेण्यात यावं. नक्षलग्रस्त भागात येणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र तसेच पारेषण व वितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांना नक्षलग्रस्त भत्ता देण्यात यावा. आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे. आदी मागण्यांच्या पूर्तता न झाल्यास येत्या 5 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देखील संघटनेने दिला आहे. अध्यक्ष, जे कंत्राटी कामगारांवर अन्याय होतोय तो अन्याय आता सहन होण्यासारखा नाहीये. कारण आतापर्यंत जेही चाललेले ते कंत्राटी कामगारांवर चालू आहे. जसं अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेत आहेत तसं कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यायला पाहिजे. कारण की हे खाजगीकरणाच्या विरोधात बच्चूभाऊंनी आंदोलन केलं होतं. अदानी अंबानी यांच्या घरावर आम्ही मोर्चा नेला होता. आता हाच मोर्चा प्रशासनावर आम्हाला घेऊन जाण्याची वेळ आलेली. जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना कामगार कायद्यानुसार कुठल्याही सुविधा मिळत नाही आणि एक कॉन्ट्रॅक्टर कामगारांना वेट बिगारसारखे राबवून घेतात. त्यांना पगार किंवा कामगार कायद्यानुसार कुठली सुविधा देत नाही. तर आमचं एकच मागणी आहे की कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यायला पाहिजे आणि कामगार कायद्यानुसार त्यांना सर्व सुविधा द्यायला पाहिजे. जर त्यांनी कामगार कायद्यानुसार सुविधा दिल्या नाही आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामगार सामावून घेतलं नाही तर यापुढे आमचं आंदोलन हे तीव्र राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला देव. आज महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण तिन्ही कंपनीमध्ये 60 वर्ष जॉब सिक्युरिटीसाठी समस्त महाराष्ट्रातील कामगार रस्त्यावर उतरलेला आहे. अगदी खूप वर्षांपासून अगदी म्हणजे काही आमच्या कामगारांचे रिटायरमेंटसुद्धा वयाची 60 वर्ष उलटून गेले तरी देखील त्या कामगारांना नोकरीची हमी मिळाली नाही. म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व कामगार व कामगार संघटना एकत्र येऊन आज आम्ही सर्व रस्त्यावर उतरून एकत्र येऊन लढा देत आहे. तरी त्या प्रशासनाने येत्या आमच्या या 4-5 टप्प्यांमध्ये जर आम्हाला न्याय मिळवून दिला नाही तर येत्या 5 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद करणार आहोत. आणि यावेळी महाराष्ट्रातील निर्मितीमध्ये देखील पॉवर स्टेशन बंद पडणार आहेत, संच बंद पडतील आणि महाराष्ट्र अंधारमय होण्याची दाट शक्यता आहे. आज काय पहिला टप्पा म्हणून 9 तारखेला द्वारसभा आज आम्ही सर्वांनी नियोजित केली आहे. पुढचं 14 तारखेला माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत. 16 तारखेला माननीय कामगार आयुक्त सरांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि 21 तारखेला एक दिवसीय धरणे आंदोलन. आणि एवढ्यावर जर नाही 28-29ला 2 दिवस संप आहे आणि एवढ्यावर जर नाही न्याय प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर येत्या 5 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद करणार. युवा नेते हर्षवर्धन दहिते यांच्यातर्फे धुळे लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रेस बाळापूर फागणे गाव येथून शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपा नेते धुळे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या संकल्पनेतून धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे.
या यात्रेचा शुभारंभ दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बाळापूर फागणे तालुका धुळेतून शिवस्वराज्य यात्रेस सुरुवात करून करण्यात आला। महाराष्ट्रातील 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली होती। शिवरायांनी पहिले हिंदवी स्वराज्य भारतात स्थापन केले। त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहे। यंदाची शिवजयंती प्रचंड उत्साहात साजरी होणार आहे। शिवराय मनामनात शिवराय घराघरात हा संकल्प करीत भाजपा युवा नेते हर्षवर्धन दहिते यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवरायांच्या स्वराज्याचा विचार पोहोचवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्याचा संकल्प केलाय। त्यानुसार बाळापूर येथून आजपासून यात्रेला सुरुवात करण्यात आली। तरी शिवप्रेमींसह सर्व ग्रामस्थांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सभापती हर्षवर्धन दहिते यांनी केले आहे। सुरू केलेले काय संकल्पना आणि काय उद्देश आहे? छत्रपती शिव राज्याभिषेक यात्रेचं आजचं हे 350वं वर्ष आहे आणि या निमित्ताने या महाराष्ट्राच्या आन बान आणि शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा पुन्हा सर्व जनतेसमोर उजागर होण्यासाठी ही शिवसंकल्प यात्रेचं आज शुभारंभ बाळापूर तालुका धुळे येथून करीत आहे। या संकल्प यात्रेच्या निमित्ताने 350 वर्षापूर्वीची जी काही सामाजिक राजकीय भौगोलिक परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये आदिलशाही निजामशाही कुतुबशाहीच्या मोठ्या कडव्या संघर्षातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलीच, पण हे स्वराज्याची स्थापना केल्यानंतर सुराज्य कसं असावं, जनतेचा रयतेचा राजा कसा असावा याच्यासाठी त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न केला आणि खरा अधिकृत या जगाला छत्रपतींचा एक राजा म्हणून मान्यता पावलेल्या या महाराजाचा इतिहास गुणगौरव आपण या निमित्ताने पोवाडा सादर करणार आहोत, पटनाट्य सादर करणार आहोत। काही आपल्याकडे उत्कृष्ट शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे वक्ते पण आहेत, तेही त्यांच्या कथनातून हा सगळा इतिहासचा जागर होणार आहे। हेच या मूळ शिवराज्याभिषेक यात्रेचं उद्दिष्ट आहे। कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य व औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI सेवानिवृत्त ITI सहकारी मंडळ आयोजन समितीतर्फे स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी सदरचं हे दुसरं वर्ष असून दरवर्षी सालाबादाप्रमाणे कर्मचाऱ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून एकत्रित येत एकमेकांच्या आरोग्यांविषयी समस्या तसेच इतर समस्या असो त्या संदर्भात सदर सेवानिवृत्त कर्मचारी हे एकमेकांना संलग्न असतात, एकमेकांच्या समस्या जाणून घेतात व त्या सोडवीत सुद्धा असतात। त्यातच वर्षातून एकदा सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी हे एकत्रित येऊन स्नेह मेळावा कार्यक्रम घेत असतात। तरी या स्नेह मेळाव्यामध्ये मनोरंजन कार्यक्रम, आरोग्यविषयी तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून माहिती देणे, मार्गदर्शन करणे, आरोग्य तपासणी शिबिर, त्याचबरोबर विरंगुळा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम देखील या माध्यमातून घेण्यात येत असतात। तर सदर कार्यक्रमाचं आयोजन सेवानिवृत्त ITI सहकारी मंडळ आयोजन समिती अध्यक्ष DD चौधरी, उपाध्यक्ष VVP मोरे, सचिव MP अहिराव, खजिनदार HD ठोंबरे, सहसचिव BK निकम, नियोजन समिती सदस्य VH देसले, KB पाठक, KT चौधरी, PT पाटील, RC पाटील, AJ मराठे, GB गवळी, JN गिरासे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने ITI सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तुम्ही बोलताय ना सर, बोला। या ठिकाणी आम्ही सेवानिवृत्त ITI सहकारी ग्रुपतर्फे सेवानिवृत्त लोकांचे कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन दरवर्षी असे आयोजित करत असतो। त्यामध्ये जवळपास भगिनी आणि बांधव 150च्या जवळपास उपस्थित असतात आणि
कार्यक्रमामध्ये खूप स्वतः आनंदी होता आणि इतरांनाही आनंद कसा होईल अशा पद्धतीची सगळ्यांची या ठिकाणी वागण्याची पद्धत असते. त्याच्यामुळे प्रत्येकजण या ठिकाणी शेवटी जाताना खूप आनंदी आणि उल्हासित होऊन जातो. हे आमचं कार्यक्रमाचं आता दुसरं वर्ष आहे. सुरुवातीला आम्ही दीप प्रज्वलन करतो, त्याच्यानंतर काही मनोरंजनाचे कार्यक्रम वगैरे असतात, त्याच्यानंतर जे ज्येष्ठ सभासद आहेत आमचे, जे 75च्या वरती असतील त्यांचाही सत्कार करतो आणि जे 80च्या वरती असतील किंवा 80 सुरुवात असेल त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत असतो. आणि ही एक चांगली प्रथा सर्वांना वाटते, त्याच्यामुळे ही आम्ही चालू ठेवलेली आहे. ग्रुप हा जो आहे हा सर्व सेवानिवृत्त जवळ आमचा 150 लोकांचा ग्रुप आहे आणि 150 कुटुंब त्याला अटॅच आहे. या लोकांना कधीही काही मदतीची गरज पडली, काही लागलं तर त्यावेळेला हे सगळे एकमेकांशी संपर्क करतात आणि वर्षातून एकदा आम्ही सर्व एका ठिकाणी कुठंतरी एक गेट टुगेदर करतो. स्नेह संमेलनसारखा एक कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये करमणुकीचे कार्यक्रम, वैद्यकीय माहिती आणि ह्या वयामध्ये रिटायरमेंटच्या वयानंतर काय काय काळजी घ्यावी आणि कसं राहावं याच्याबद्दलची बरीचशी माहिती एकमेकांमध्ये शेअर करतो. याच्यामध्ये आम्ही डॉक्टर्स वगैरे यांनाही बोलवतो आणि ते सुद्धा आम्हाला विनामूल्य मार्गदर्शन करतात आणि सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा सर्व कार्यक्रम यशस्वी करतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दोन दिवसीय कीर्तन सोहळ्यात रंगले न्याहाळोदकर. वाईन शॉप हटवण्याच्या निर्णयाचे आंबेडकर अनुयायींकडून जोरदार स्वागत. MPJ या संघटनेचे दिनांक 11 रोजी जळगावला होणार अधिवेशन, पत्रकार परिषदेत देण्यात आली माहिती. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची निदर्शने. बाळापूर फागणे गावातून निघाली शिवस्वराज्य यात्रा. सेवानिवृत्त ITI कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा संपन्न. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.